मोठं गवता जरा बाजूला सरका पुढचे. बीड जिल्ह्यात 6 नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. यात मंत्री पंकजा मुंडे यांनी जादूची कांडी फिरवत मोठा विजय जो आहे तो भाजपला मिळवून दिल्याचं बघायला मिळत आहे. माझ्यासोबत मंत्री पंकजा मुंडे. ताई, काय सांगा, मोठा विजय झालाय? चांगला विजय झालेला आहे, अत्यंत सन्मानजनक विजय झालेला आहे. आम्हाला पूर्ण जिल्हाभरात आम्ही निवडणुका लढलो, फक्त परळीमध्ये होती, बाकी सगळ्या ठिकाणी आम्ही लढलो. आणि कार्यकर्त्यांनी देशामध्ये भाजप नंबर 1 आहे, महाराष्ट्रात नंबर 1 आहे, जिल्ह्यातही भारतीय जनता पार्टीने चांगलं यश मिळवलेलं आहे. अजून मला वाटतं 2 नगरपालिकांचे निकाल बाकी आहेत, तर आम्ही त्याच्या प्रतीक्षेत आहोत. पण चांगला निकाल लागलेला आहे. गेवराई आम्ही राखलेली आहे, अंबाजोगाई नवीन आमची आघाडी म्हणून आलेली आहे. आणि मला वाटतं धारूर थोडक्यात आमची अगदी 500-600 मतांनी आमची सीट गेलेली आहे. आणि आता वाट बघतोय बीडची. परळी युती झाली आहे, परळी ते आम्ही सगळ्या जागा विजयी. ताई, नक्कीच मंत्री फडणवीस जेव्हा बीडमध्ये सभेमध्ये असं म्हटले होते की तुम्ही मंत्रिमंडळामधील ज्येष्ठ मंत्री आहात असा उल्लेख केला. तर येत्या काळामध्ये भाजपची जी जिल्हा परिषदची निवडणूक आहे त्यात रणनीती कशी असणार आहे? काही आता मला रणनीती ठरवत असताना फक्त जिल्ह्याची ठरवावी लागते असं नाही, राज्याचे काम करावं लागतं. पक्षाचे श्रेष्ठी प्लॅन करतील, कोर कमिटी प्लॅन करेल, त्याप्रमाणे रणनीती ठरेल. आता महानगरपालिका पहिल्या आहेत आणि महानगरपालिकेमध्ये आता मी नांदेडची प्रभारी आहे आणि पूर्ण राज्यामध्ये मला प्रचाराला जावं लागणार आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचं मनोबल वाढवण्यासाठी. जसं पक्ष प्लॅन करेल त्याप्रमाणे. आणि आता नंतर जिल्हा परिषद आहे, तर जिल्हा परिषदची रणनीती हेच असणार आहे की जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीची ताकद वाढेल. ताई, इथं तुम्ही एकत्र निवडणूक लढली होती महायुती म्हणून. इथं खासदार देखील तळ ठोकून होते, त्यांनाही कुठंतरी इथून विजयाची अपेक्षा होते. मग तर पराभवाचा जी छाया आहे ती बघायला मिळत आहे त्यांच्याकडे. त्याकडे कसं बघतो? पण माझी लढाई त्या एका व्यक्तीशी नाही, त्या एक खासदार जे थोडक्यात माझा पराभव झाला आणि ते खासदार झाले, तर त्यांच्याशी माझी लढाई नाही आहे. किंवा ते आणि आम्ही अशी लढाई मी तरी मानत नाही. मी मानते लढाई ती या जनतेच्या हिताच्यासाठी लढाई. आणि वर्षानुवर्ष आम्ही 40-50 वर्ष मुंडे साहेबांनी आपली हयात घालवली. माझ्या आयुष्यातले 24-25 वर्ष म्हणजे ऐन उमेदीचं 24व्या वर्षी मी राजकारणात पाऊल ठेवलं. म्हणजे जे वय असतं एन्जॉय करायचं, हे त्याच्यात आम्ही मातीमध्ये काम केलं, समाजामध्ये काम केलं, गरीब माणसांमध्ये, ऊसतोड कामगारांमध्ये काम केलं आणि दरवेळी जनतेचं हित सोबत ठेवलं. आणि माझा एकमेव प्रवास असा असेल की मी पूर्ण सत्तेच्या बाहेर 19 ते 24 मी पूर्णपणे संघटनेला समर्पित होते, राज्याच्या बाहेर गेले होते. अनेक विषयांना माझे कार्यकर्ते अत्यंत शांततेने संयमाने सामोरे गेले. आता सुद्धा मी पालकमंत्री आहे, पण मी जालन्याचे आहे. तर या कार्यकर्त्यांना मी तेवढा न्याय नाही देऊ शकले, न्यायच देऊ शकले नाही. पण कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्यांनी जी लॉयल्टी दाखवली ती माझ्यासाठी फार म्हणजे सॅल्यूट आहे त्या लॉयल्टी. ताई, तुम्ही जादूची कांडी फिरवत बीड जिल्ह्यामध्ये मोठा विजय जो आहे तो संपादन केला आहे. बीडच्या विकासाच्या बाबतीत तुमचं काय विजन असणार आहे? काय प्रश्न तुम्ही पहिल्यांदा माझं हाताळता? नेहमीच बीडच्या विकासाच्या बाबतीत विजन होतं आणि एकूणच विजन हे विकासाचंच आहे. आम्हाला अजून दुसरं कुठलं विजन आम्हाला दिसत नाही. तर विकासाचंच विजन आहे. सुजलाम सफलाम हा जिल्हा व्हावा आणि अत्यंत सगळ्यांनी प्रेमाने राहावं या जिल्ह्यामध्ये. या जिल्ह्याचं नाव खूप चांगलं करावं आणि केलेलंच आहे. हा जिल्हा चांगलाच आहे. तर ह्या जिल्ह्याला जे भोगावं लागलं ना गेल्या 4-5 वर्षामध्ये, त्यातून आता जिल्हा बाहेर यावा आणि सगळ्यांनी जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने काम करावं. नक्कीच बीड जिल्ह्यातील जनतेने आणि सर्वांनीच बीड जिल्ह्याच्या हितासाठी काम करावं असं मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, परळी, बीड.